आई साहेब आणि पितृतुल्य लंके साहेबांचं मंचावर हजर झालेला आहे। महाराष्ट्राचे कुलभूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाऊ यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो। आज आमच्या तरवाडे गावाचं सैनिक वैभव, सैनिक सम्राट आज जर म्हटलं तर आनंदादादा पुनर्जन्म घेऊन आले, म्हणून जोरदार त्यांच्या नावाने टाळ्या वाजा। कारण सिग्नल ऑफ कोर रेजिमेंट मधनं साहेबांनी 28 वर्षे खंतड असा प्रवास करून ते आपल्या कर्मभूमी, जन्मभूमी आणि मातृभूमीमध्ये आज वाडवडिलांच्या आशीर्वादाने, मित्रप्रेमने, सर्व त्यांच्या साक्षीने ऐतिहासिक क्षण म्हणून वापस आलेले आहेत। तर निश्चित रूपी साहेबांनी तो 28 वर्षाचा खंतड प्रवास एक एक दिवस मोजून काढले असतील। आज साहेब आमच्या समोर मंचावर आहेत आणि त्यांची श्रीमंती जर बघायची असली, मातृतुल्य पितृतुल्य 28 वर्ष नोकरी करताना सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। नाही तर सैनिकाच्या किस्मत मध्ये बाप भेटला तर आई भेटत नाही, आई भेटली तर बाप भेटत नाही, आला तर खारीच्या दिवशी येतो। आमच्याशी घडलेले प्रसंग आहेत। म्हणून मी सांगतो आज दादा आणि ताई यांच्या नावाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या की त्या मातेने त्या पुत्राला जन्म दिल्याने 28 वर्ष या भारत मातेच्या कामासाठी साहेब आले। निश्चित रूपी त्यांनी लंके कुळाचं पारंग फेडले, या तरवाडे गावाचं, चाळीसगाव तालुक्याचं आणि या खानदेश पट्ट्याचं त्यांनी पारंग फेडले। कारण 28 वर्ष एक सुभेदार रँक पासून तुम्ही मला सांगा, आपण कोंडाणा पिक्चर पाहिलाय, कोंडाणा एक सेनापती असतात शिवाजी महाराजांचे, सुभेदार तानाजी मालुसरे, म्हणजे सुभेदार हे पद छोटं नाही। या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आर्मी मध्ये कित्येक परीक्षा द्याव्या लागतात आणि इथपर्यंत पोहोचून साहेब सल्यूट अधिकारी म्हणजे सुभेदार या रँक पासून रिटायर होऊन आज 28 वर्षानंतर आपल्या परिवारात ते आलेले आहेत। निश्चित रूपी पुनर्जन्म म्हणायला हरकत नाही। कारण तुम्ही मागच्या काही दिवसापूर्वी पाहिलं की पहलगाम मध्ये काय झालं, गलवान मध्ये काय झालं, पुलवामा मध्ये काय झालं, तर प्रसंगाभावी सैनिकाचं वापस येणं म्हणजे पुनर्जन्म, याच्यापेक्षा मोठा विषय नाही। आणि 28 वर्ष दीर्घकाळ सेवा केली, 28 वर्ष परिवारापासून दूर, आई वडिलांपासून दूर, मुलांपासून दूर, 4 दिवस तुम्ही फक्त परिवार सोडून दूर राहून बघा काय वाटतं तुम्हाला। आणि त्या सैनिकाच्या फक्त बटव्यामध्ये परिवाराचा फोटो असतो। ज्या दिवशी इकडे होळी असते, दिवाळी असते, ईद असते, आपण इकडे फटाकडे फोडतो, पुरणपोळ्या करतो, काय पाहिजे ते सण साजरा करतो, फक्त तो सैनिक बटवा काढतो आणि रडून घेतो। कारण तो समोर कोणासमोर रडू पण शकत नाही, कारण परिस्थिती देशाची अशी। आणि तो बटवा बघून घेतो आणि आपले पाणावलेले डोळे पुसून घेतो आणि ते भारत मातेचं रक्षण करतो। 24 वर्षे साहेबांनी दिलेले आहे। ह्या कार्यकालमध्ये साहेबांवर मोठा आघात झाला म्हणजे आमचे सर्वांचं गोड व्यक्तिमत्व तरवाडे गावाचं म्हणजे वाल्मिक बापू। जरी आज आमच्यात नसले, त्यांच्या आठवणी जिवंत असतील। बापू सारखा देव माणूस नव्हता, सर्वांची हितमुखी हसमुख चेहरा, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला। त्या बापूंनाही वरून वाटत असेल की माझा भाऊ सुभेदार पासून रिटायर्ड झाला, आज माझ्या गावाचा सर्व जमावडा, आजी माझी सैनिक सर्वजण आज लंके साहेबांच्या सुस्वागतमसाठी आले। फक्त बापू साहेबांचा आशीर्वाद निश्चित रूपी आमच्या डोक्यावर असेल, साहेबांच्या डोक्यावर असेल। आज बापू साहेब जरी आमच्यात नसले, फक्त बापू साहेबांच्या आठवणी आमच्या मनात त्या जिवंत आहेत आणि होते आणि राहतील। तर निश्चित रूपी साहेबांनी सिग्नल ऑफ कोर, साहेबांचे जे डिपार्टमेंट होतं लढाईच्या वेळेस, अन्य वेळेस एक दुसऱ्याशी कम्युनिकेशन करणं, म्हणजे आपण म्हणतो मराठी भाषेत टेलिफोन खातं, तसं आर्मी मध्ये सिग्नल ऑफ कोर यांचं काम असतं की दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत आणि कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत एकमेका सैनिकांचं फक्त कम्युनिकेशन जोडून देणे आणि काही कोडवर्ड मधल्या काही गोष्टी असतात ते फक्त सैनिक समजू शकतात आणि लढाईच्या वेळेस फार मोठी भूमिका असते। 2014 मध्ये माझे वडील वारले, मी तरवाडे गावाचा सुपुत्र आहे। वारल्यानंतर आमचे आर्यन मराठे साहेब, आमच्या ताई साहेब देखील इथे आहेत। तर साहेबांनी पार त्या काश्मीर खोऱ्यात फोन फिरवले
आणि त्या ठिकाणी साहेबांनी मला जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी मदत केली आणि आमचे तात्यासाहेब विजू पाटील हे मला विमानात बसवेपर्यंत सोबत होते आणि तिथे फोनची सुविधा नव्हती. फोनची ताई साहेबांनी म्हणजे आमच्या आर्यन मराठे साहेबांच्या मिसेस ताई साहेब लंके साहेब विजू तात्या यांनी आमच्या शिवोपर्यंत फोन केले कि तुम्हारे बटालियन में एक जवान है, उसके पापा हृदय विकार से चल बसे, उनको इमर्जन्सी छुट्टी पे आना है. फक्त या देव लोकांसाठी माझा बाप मला फक्त 5 मिनिटासाठी बघायला भेटला त्या गावात. 2.5 दिवस बापाची डेड बॉडी तरवाड्यात होती. फक्त या भल्या माणसांसाठी मुद्रा करतो, कारण फौजीच्या नशिबात आई वडील सुद्धा नसतात, असे प्रसंग असतात. आणि आपल्याला वाटतं फौजी सुट्टीवर आला म्हणजे मोटरसायकल काढतो, मजा मारतो, दारू पितो, फक्त आपल्या डोक्यात एवढंच आहे. पण 6-6 महिने तुमच्यापासून दूर राहतो, परिवारापासून दूर राहतो, बायको मुलांचा चेहरा बघू शकत नाही. तर असे सैनिकांचे प्रसंग आहे आणि नेमकं बिचारा त्याच्याशीच कुठेतरी काहीतरी धोका होतो. त्याच्यामुळे सैनिक आणि सैनिकाच्या पत्नीचं मन खूप साफ असतं. त्यांना तुम्ही ज्या दिवशी समजून घेशाल ना, निश्चित रूपी तुम्हाला एक सत्य सैनिक त्याच्या मनातला तुमच्या ध्यानातला नजरेत दिसेल, अशी मी सर्वांना विनंती करतो. आज लंके साहेबांनी 28 वर्ष जो प्रवास केला असेल त्याच्या मागे ताई साहेबांचाही खंतर प्रवास असेल. आज लंके साहेब जर 4 मित्रांमध्ये ड्युटीवर बोलून चालून आपला टाइमपास करून घेत असतील, ताई फक्त कालनिर्णयाकडे बघून जगत असेल. आणि प्रत्येक फौजीच्या पत्नीचा प्रसंग येतो की माझे प्रभू रामचंद्र मार्च मध्ये येतील, मार्च मध्ये कुठली तरी घटना उद्भवते आणि त्याची सुट्टी कॅन्सल होते आणि त्याच्याच बाजूला तलाठी आप्पा राहता, शिक्षक राहता, ग्रामसेवक आप्पा राहता, संध्याकाळी आपल्या मुलांना घेऊन दाबेली खायला जातात आणि ही बिचारी फक्त कालनिर्णय बघते आणि त्या टीव्हीवर न्यूज बघते की पहलगाम में आज 20 सैनिक शहीद हो. ती माऊली ती टीव्ही बघते आणि त्या मातेला सर्व परिवाराचं गाडं ओढावं लागतं आणि सद्गुण संपन्न राहावं लागतं. डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर आणि तिलाच म्हणावं करको इंडियन मदर. तर अशा सैनिकाचे पत्नीचे प्रसंग असतात. सैनिक हा फक्त प्रेमाचा भुकेला असतो, कारण या पब्लिसिटी पासून त्याला दूर ठेवलेलं असतं. सीमा प्रहरीची त्याची ड्युटी असते. आम्ही हा कार्यक्रम कुठलाही राजकीय, शासकीय, कुठलाही तात्या, जिबू, आप्पा, दादा कोणाचं नाव घेत नाही मी, या भल्या माणसाने चालू केलेला आहे. केव्हापासून? तात्यासाहेब विकास देवरेने नमस्कार करावं सर्वांना. 7 वर्षापासून आम्ही ज्यावेळेस रिटायर झालो, आमचा झोला चिमटा घेतला आणि घरी आलो, मुलाबाळांना भेटलो. मग माझ्या फौजीला त्याच्या परिवाराला मान सन्मान कसा मिळेल? या संघटनेने एकत्र येऊन हे काम केलेलं आहे आणि निश्चित रूपी थोडासा मान सन्मान त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो. कारण साहेबांनी 28 वर्ष देश सेवा परिवारापासून दूर राहून केलेली आहे, तर त्यांना त्यांच्या वडिलांना मान सन्मान भेटणं ही इच्छुचित्त आहे. निश्चित रूपी मी वंदन करतो. 28 वर्ष सर्व्हिस. आज तुम्ही मला सांगा 28 वर्षात त्यांनी किती अक्षय तृतीया असतील, दीपावली असेल, नाताळ असेल, आपल्याकडचे 12 महिन्याचे 12 सण असतात. सैनिकाच्या किस्मत मध्ये तसे कुठलेही सण तेव्हार नसतात. तो आला त्याची दिवाळी असते, तो गेला त्याची होळी असते. तर प्रसंग असे असतात सैनिकाचे. निश्चित रूपी आनंदा साहेबांचं हे नाव सुनेऱ्या वाक्यात तरवाड्यात लिहिलं जाईल, चाळीसगाव तालुक्यात लिहिलं जाईल की एक सुभेदार पदापासून ते आले. 2-2 स्टार त्यांच्या जे खांद्यावर आहेत, ती राष्ट्रपती रँक म्हणतो आम्ही, तर ते रँकचे ते अधिकारी आहेत. तर निश्चित रूपी साहेबांचं जेवढंही कौतुक केलं तेवढं कमी असेल. तर प्रसंगाभावी सैनिकाची भूमिका तुम्ही मला सांगता. 4 दिवस तुम्ही परिवारपासून दूर राहून पहा. 6-6 महिने सैनिक फक्त बटवा पाहतो, आपले दिवस काढतो, बटवा पाहतो आणि दिवस काढतो. आता 21 का 22 एप्रिलच्या दिवशी जे 27 मासूम ज्यांना त्या हरामखोर आतंकवाद्यांनी कंठस्नान केले, मारून टाकले, आज तुम्ही मला सांगा, सर्वजण सांगतात की बदला लो. तर सर्व सैनिकांना सर्व प्रेरणा देतात, सर्व भर देतात. पण मग कुठे ग्रामपंचायत मध्ये गेलं किंवा नगरपालिकेत गेलं का त्या सैनिकाला जर घरपट्टी नाही पट्टी माफ असली ना, मग आप्पा आलेलं नाही, आता होणार नाही, तेव्हा होणार नाही. आणि बदला लो तो काय मग काय त्याने फक्त जीवच द्यावा ना का त्यांना परिवारनं बी विचार करा. मान सन्मान कुठे दिसला त्याला द्या. कधी तुम्ही आपल्या सीटावर त्याला बसू देत नाही. रेल्वेत प्रवास करत असताना जर त्याला इमर्जन्सी कुठे ड्युटीवर जायचं असलं सैनिकांना, तर इमर्जन्सी कधी सीट भेटत नाही. भेटलं तर ते बिचाराची किस्मत, नाही भेटलं तर कधीतरी तुम्ही जर तुमच्या डोक्यात आहे हा देशाचा रक्षक आहे, याने बदला घेतला पाहिजे, मग त्याचा मान सन्मान तुम्ही सुद्धा ती देश सेवाच करताय ना, त्याला जर चाळीसगाव पासून जळगाव पर्यंत जायचं थोडी जागा देऊन द्या. त्याचं मन मोठं होईल की माझी जनता इथून माझं प्रेम करते व आणि माझी जनता खरोखर सैनिकांसाठी आहे व. पाचोरा छोटासा तालुका आहे, त्या तालुक्याची पूर्ण कर्माफी आहे सैनिकांची आणि तिथले कार्यसम्राट आमदार साहेब, त्यांचा पक्ष मला बोलायचं नाही, किशोरप्पा पाटील,
यांना 4 आमदार लोकांना टास्क भेटला, तर तुम्ही JNK मध्ये जा आणि सैनिकांची परिस्थिती काय आहे ती बघा बुवा. फक्त ज्यावेळेस 14 आमदार तिकडे गेले, बारामुल्ला म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे, त्या डिस्ट्रिक्ट मध्ये यांना फक्त सांगितलं की तुम्ही जाऊन त्या सैनिकांची परिस्थिती बघा, की ते सैनिक ड्युटी कसे करतात आपला परिवार सोडून. तर उभे रस्त्यावर सेंट्रल रिझर्व्ह पोलीसचे जवान, आर्मीचे जवान, BSFचे जवान यांनी बघितले आणि यांच्यावर अटॅक झाला. यांच्या गाडीवर ग्रेनेड फेकण्यात आला. आप्पा संसद विधानसभेत सांगतात की यांच्या गाडीवर 4थ्या दिवशी बॉम्ब फेकण्यात आला. तर मला सांगा, उघडी 56 इंची छाती घेऊन हा सैनिक 6-6 महिने ड्युटी करतो आणि 4 दिवस बुलेट प्रूफ गाड्या घेऊन आमदार गेले, वापस आले हो. तर अशा सैनिकाच्या परिस्थिती आहे. आणि निश्चित रूपे सांगतो की परिस्थिती तुम्ही जम्मू पुढे कधी कधी फिरायला जाऊन बघा, परिस्थिती सैनिकाची काय असते. तर असे आमचे मान्यवर, आमचे मराठे साहेब असतील, मुकेश दादा असतील, विजूदाते असतील, ह्या लोकांनी बरेचसे बलिदान दिलेले आहे. मग ते कारगिल सारख्या लढाईमध्ये सुद्धा होते. कारगिल सारखी लढाई त्यांनी, विजयाच्या गाथा त्यांच्या जवळ आहेत आणि त्यांनी केलेला संघर्ष हा कधीच कोणी विसरणार नाही, तो इतिहासात राहील. मला सांगा, आपल्या भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी गेल्यानंतर देश आझाद झाला. आझाद झाल्यानंतर त्या लेथपुरा आणि त्या पुलवामा मध्ये 45 जवान शहीद एकाच ठिकाणी झाले. 4 दिवसानंतर कुठली ईडी नाही, सीडी नाही, कुठलाच राजनेता बोलला नाही. मोठे मोठे भाषण फक्त एवढे केले की इनका बलिदान व्यर्थ नाही जाएगा. अरे 4 दिवसानंतर तुमची हेडलाईन्स कुठे गेली? आणि एक मंत्र्याचं कुत्रा आजारी पडतं तरी तुम्ही दाखवतात. मंत्र्याचं कुत्रा आजारी पडलं त्या टीव्हीवर दाखवतात आणि 45 दिवसात 45 जवान शहीद झाले. कोणाचा बाप गेला, कोणाचा मुलगा गेला, कोणाचा पती गेला, कोणाचा भाऊ गेला, कोणाचा हात कोणाला होता, कोणाचा पाय कोणाला होता. तर त्या विचार करायला पाहिजे होता वर्षांनी की हे पुलवामा हत्याकांड झालं का घडवलं. आर्मीमध्ये राजकारण नाही, पण आर्मीवर राजकारण करतात. निश्चित रूपे मी आत्मविश्वासाने सांगतो. आणि त्याच्यावर घडवून आपला शिक्का तयार करतात. तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहे. आपला देशभक्तीमय कार्यक्रम आहे त्यामुळे, पण काही काही गोष्टी मनात खंत व्यक्त करतात की 4 दिवसानंतर तुम्ही त्या पुलवामाचं कुठलंही चित्रीकरण दाखवलं नाही. 4 दिवस फक्त फोटो दाखवले. इनका बलिदान व्यर्थ नहीं जाएगा, ये जाएगा, वो जाएगा, श्रद्धा सुमन समर्पित करते, कॅन्डल मार्च काढला आणि 4 दिवसानंतर विसरून गेले. हा प्रसंग आहे सैनिकाचा. आणि जाणारा कोण आहे? शेतकऱ्याचा मुलगा आहे. टाटा बाटा वाटा कोणी अंबानी अदानीचा पोरगा गेला का त्याच्यात? तर त्या शेतकऱ्याचा मुलगा गेला ना. आर्मीमध्ये जो प्रहरी आहे ना, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याचाच बाप त्या काळ्या मातीशी संघर्ष करतोय. त्या काळ्या मातीमध्ये तो जेव्हा पेरेल, तेव्हा उगेल, तेव्हा राष्ट्रपतीपर्यंत जेवेल. आणि मग त्याचाच मुलगा सैनिक त्या सीमेवर प्रहरी म्हणून उभा आहे. म्हणून आपण इथे आज व्यवस्थित आहोत. नाही तर 26/11 माहिती आहे तुम्हाला. 26/11 माहिती आहे. त्या आरामखोरांनी 11 लोकांनी घुसून मुंबईमध्ये कत्लेआम केला होता. कोणी वाचवलं? NSG कमांडो दिल्लीवरून आले, त्यांनी वाचवलं. महाराष्ट्र पोलिसने वाचवलं. तर मग यामध्ये पोलीसमध्ये असो किंवा आर्मीमध्ये, पॅरामिलिटरीमध्ये जाणारा कोण आहे? फक्त शेतकऱ्याचा पोरगा आहे. केविड सारख्या 2 वर्ष परिस्थितीमध्ये चांगले चांगले IT इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, IPS, IAS आपापल्या घरी प्रोटोकॉल मध्ये होते आणि तो सैनिक बॉन्ड्रीवर उभा होता. त्याचाच बाप तिकडे शेतीत राबत होता. तर हे निश्चित लक्षात ठेवा. सर्व कालचक्र बंद पडलं होतं, रेल्वे बंद पडली होती, पण माझा शेतकरी बी थांबला नाही आणि माझा सैनिक बी थांबला नाही. आणि आपण काय नोटा खाल्ल्या का? अन्नच खाल्लं ना. तर कोण पिकवतं? त्या सैनिकाचा बाप शेतकरी. तर जय जवान जय किसान ही आस्था आहे, होती आणि राहील. ही भारताची आस्था आहे. भारताचे स्वर्गीय प्राईम मिनिस्टर लाल बहादूर शास्त्री सदैव सांगायचे की जय जवान जय किसान कहना हे भारत की आस्था आहे. आणि प्रसंगाभावी कारगिलच्या पहिले जर आमचा कोणी जवान दुर्गम भागात जर शहीद झाला, जसा अरुणाचल प्रदेश आहे, जम्मू काश्मीर आहे, लेह लद्दाख आहे किंवा मग हिमाचल संग्रेला वगैरे अशा ठिकाणी जर माझा जवान शहीद झाला, तर त्या जवानाचं पार्थिव शरीर गावात यायचं नाही. फक्त पेटी यायची, फोटो यायचे आई वडिलांजवळ किंवा बायकोजवळ. तर 99च्या नंतर, कारगिलच्या लढाईनंतर खरंच त्यांचं नाव पण अटल आहे, त्यांचं काम पण अटल आहे आणि ते भारतरत्न आज जरी स्वर्गीय तरी त्यांचं काम अटल आहे. त्यांनी तरतूद केली भारताच्या संविधान मध्ये की मेरा देश का जवान जिस जगह भी शहीद होगा, जिस परिस्थिति में होगा, शान शौकत के साथ, शासकीय इत्मामों के साथ, सलामी के साथ, तिरंगे ध्वज के साथ उसका पार्थिव शरीर उसकी मातृभूमि में जाएगा. तर ते अटलजी भाषण सुरू व्हायच्या अगोदर संसद भवन दिल्लीत म्हणायचे
कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये नंदन की धरती है, वंदन की धरती है, यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है। हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो भारत के लिए। मरने के बाद अगर बहती हुई अस्थियों को हमारी गंगा में कोई कान लगाकर सुन लेगा तो ये क्या आवाज आएगी? भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता। तर ते अटलजी होते, त्यांचा तो संघर्ष सैनिकांसाठी त्यांनी जेवढं केलेलं आहे त्याच्यासाठी मी आमच्या संपूर्ण सैनिकांच्या वतीने अटलजींना शतशत नमन करतो। प्रसंगाभावी आज साहेबांनी हा जो दीर्घकाळ प्रवास केलेला आहे तो खूप खंतड आहे। साहेबांच्या एक जीवनावर एक दृष्टांत सांगतो। सैनिकाची भूमिका आणि काम कसं असतं। सैनिकाच्या कामात कधीच चमकोगिरी देखावा नसतो, त्याचं काम त्याच्या पद्धतीने तो करत असतो, दिलेल्या टास्कचा तो पाबंद असतो आणि टायमाचा पंचोल असतो। तर एकदा एक असं सुंदर असं गाव होतं आणि खूप आदर्श गाव होतं आणि ते सुजलाम सुफलाम या पद्धतीने ते गाव नांदत असतं आणि गावाच्या बाजूला जसं तरवाड्याला आपलं वडाचं झाड आहे, त्या गावाच्या बाजूला एक मोठं वडाचं झाड असतं आणि त्याच्यावर 4 कावळे आणि 1 चिमणी राहत असते आणि मेचा महिना असतो आणि त्या गावाला आग लागते। तर ते चौघ कावळे आणि चिमणी त्या गावाच्या दाण्या पाण्यावर जिवंत असते। तर ते चौघ कावळे ती चिवताई विचार करते, अभी आता या गावाला आग लागलेली आहे, जनजीवन अस्तव्यस्त झालंय, आपल्या पोटा पाण्याचं उदयनिर्वाहाचं पुढे काय होईल बुवा। तर ती चिवताई काय करते, आपल्या चोचेत पाणी घेते, आगेवर टाकते, आपल्या चोचेत पाणी घेते, आगेवर टाकते। आता चिमणी एवढसा जीव एवढसा थेंब तिच्या तोंडात येतोय चोचीत, ते चौघ कावळे तिला असतात की चिवताई तू वेडी का खुळी, तुझ्या एका थेंबाने आग विझणार नाही। पण चिवताई म्हणते, दादा 100% खरे, माझ्या एका थेंबाने आग विझणार नाही, पण या गावाचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल तुमचं नाव हसण्यामध्ये असेल आणि माझं नाव आग विझवण्यामध्ये असेल। म्हणून तिचा तो केविलवाना प्रवास कुठे लिहिला गेला इतिहासात आणि त्यांचं नाव कुठे झालं? हसण्यात। म्हणून सैनिकाची भूमिका चिवताई सारखी असते, एकदम प्रेमळ, स्वार्थ, मनाचा साफ आणि सर्वांना घेऊन चालणारा असतो। आणि आघात त्याच्याशी फक्त केव्हा होतो? ज्यावेळेस भाऊबंदकीचा असेल, घराचा असेल, वाट्या हिस्स्याचा असेल, बांधाचा असेल, घराजवळच्या शेजाऱ्याचा असेल, तर तेवढं फक्त त्याला समजून घ्यावं की तो आपल्यासाठी, या परिवारासाठी, या गावासाठी तिकडे बाउंड्रीवर आहे। वेतन तर प्रत्येक जण घेतो ना लागल्यानंतर, तुम्ही काही बना तुम्हाला वेतन भेटणार आहे, पण तो वेतनसाठी नाही वतनसाठी लढत असतो। 24 घंटेचा प्रहरी असतो। वेतन आणि वतन फरक एवढाच आहे। त्याच्यामुळे माझी विनंती आहे, जर कुठे काही आमचे सैनिक चुकतात, जर चुकले असतील एक लहान भाऊ म्हणून त्याला पोटात घाला आणि त्याला समजून सांगा, निश्चित रूपी तो तुमच्या शब्दाला कधीच ओव्हरटेक करणार नाही। तर प्रसंग असे, गुलमार्ग भागात माझी पोस्टिंग होती 2009चा विषय, 9चा विषय आहे तेव्हा एंड्रॉइड सेट नवीनच आले होते। एंड्रॉइड सेट नवीन आल्यानंतर मला वाटतं आता रोज म्हातारीचा बी चेहरा पाहिजे, बायकोचा बी चेहरा पाहिजे, मुलांचा बी चेहरा पाहिजे, व्हिडिओ कॉल करत जाईल। पण तिथे नेमकं आम्हाला पाकिस्तानच्या समोर जावं लागलं। गुलमार्ग म्हणून एक पुढे जागा आहे, साहेबांना माहिती असेल, काश्मीरचा एक छोटासा स्टॉपेज आहे। तर नेटवर्क आउट झालं, तिथलं नेटवर्क नव्हतं, समोर पाकिस्तान येलोशी लाईन ऑफ कंट्रोल। तर तिथे ना एक ॲक्सिस बँकचं ATM होतं, मी रोज 100 रुपये काढायचो आणि माझ्या मिसेसचा नंबर त्या अकाउंटला जॉईंट होता। मॅडमला मेसेज यायचा, यांनी आज 100 रुपये काढले म्हणजे जिवंत आहे बुवा। तर अशी सैनिकाची लाईफ असते। हे छोटे मोठे किस्से तुमच्या समोर काही काबरं सांगतोय माहितीये का? सैनिक कुठला वक्ता, नेता, अभिनेता नसतो। आमच्या जीवनावर ज्या घडलेल्या घटना आहेत त्या फक्त तुमच्या समोर मी मांडतोय। आणि अजून बी सैनिकांची परिस्थिती तुम्हाला वाटत असेल, पेमेंट आहे, सर्व आहे, पण शाने शौकत नाहीये। राहण्यासाठी असे पक्के मकान नसतात, तंबू असतात, त्या तंबूमध्ये राहावं लागतं। आणि हिमप्रहरी जर 4-4 महिने बर्फ पडतो, हातापायाचं अंग पूर्ण गोठलं जातं, पाणी गरम करावं लागतं, ते पाय तिथे भिजवावं लागतं, तर झोप येते, तिथे झोप येत नाही, आपल्या शरीरातलं रक्त डायरेक्ट बर्फ बनून जातं। अशीच एक घटना वागडूची झालेली आहे, अमित पाटील, अमित भाऊंचं झालं, ह्या पायाला बर्फ लागला, चिलबिलन नावाची बिमारी होते, चिलबिलन, ते मांस खालून सडत जातं, तो पाय कापावा लागतो। अमित दादांना सांगितलं की आपका पैर काटना पडेगा। पाटील माणूस घाबरणारा नाही, क्षत्रिय कुलवंशम, तो घाबरला नाही, तो म्हणे मैं पैर काटूंगा नाही। पैर काटला नाही तो बिचाराला चिलबिलन झालं, तो जवान शहीद झाला। असे बी जवान आहेत। अशी परिस्थिती सैनिकाची असते हो। आणि प्रसंगाभावी बोलण्यासारखं इतकंच आहे, माझ्या गावाचीच मंडळी आहे, सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, आमचे राजू बापू असतील, डॉक्टर काका असतील, आमचे मराठे साहेब डॉक्टर असतील, सुनील भाऊ असेल,
आमचे विलासप्पा असतील, माझे सरपंच, सर्व मंडळी, मला मानापानाची मंडळी आलेली आहे. आताच PSI आबासाहेबांचा पंढरपूरवरनं फोन आला होता की मला म्हणे सर्वप्रथम साहेबांना मुबारक दे, मी पंढरपूर वारीत आहे म्हणे. तसं जितो आलेला आहे. तर बाकी बोलण्यासारखं खूप काही आहे. लंके साहेबांनी जे काम करून दाखवलेलं आहे, एक तरवाड्याच्या नवीन मुलांना आदर्श घेण्यासारखं आहे. 28 वर्ष देश सेवा करणं जोग नाही परिवाराला मागे सोडून. आणि नवीन मुलांनी फक्त आपण हातात एंड्रॉइड फोन घेतो, बापाईची परिस्थिती बघत नाही आणि त्या अंगोट्यावर फक्त जग बघत असतो. त्या अंगोट्यावर जग बघण्यापेक्षा एक वेळा खंडव्याच्या पुढे जाऊन बघा, माणुसकी नावाची चीज संपते. MP लागल्यापासून महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी असं घडवलंय ना, आपल्याकडे कोणी बी मारमार करताल तरी आपण एक गल्लास पाणी आणि एक कप चहा त्याला पाचतो. महाराष्ट्राचं खरोखर मी सांगतो की किस्मतवाले आम्ही आहे. या स्वराज्यात जन्म घेतला, महाराष्ट्रात जन्म घेतला. शिवरायांच्या महाराष्ट्रात खूप काहीतरी, म्हणजे एक महाराष्ट्र असा आहे की आपल्या सर्व गोष्टींचे प्रत्येक सैनिक वस्तुस्थिती आणि कौतुक करत असतात. तर प्रसंगाअभावी सर्व तोला मोलाचे आलेले मान्यवर, आभारदानाने जर कोणाचं नाव सुटलं असेल त्यांचे मी सुस्वागतम करतो. माझ्यासारख्याने तुमच्या समोर बोलणं म्हणजे सूर्यासमोर पंथी लावण्यासारखे, पण मग कोणीतरी सैनिकांमध्ये काहीतरी विचार मांडणार पाहिजे. म्हणून साहेबांनी मला आर्यन मराठे साहेब असतील, मुकेश दादा असेल, तात्यासाहेब विकास देवरे असतील, यांनी आम्हाला आदेश केला. त्यांच्या आदेशाचं पालन करून मी बोललो. तुम्ही छोटासा माझे 2 वेडेवाकडे शब्द ऐकून घेतले आणि एवढा वेळेस अर्धा पाऊण तास तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवला. या गोष्टीचं मी सदैव ऋणी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीमराव. मुकेश दादा बोलतील 2 शब्द. मुकेश दादा A114 रेजिमेंट मधलं रिटायर्ड नाईक सुभेदार.